मोरांबा या मालिकेच्या 31 ऑक्टोबरच्या भागामध्ये रमा खूप अस्वस्थ असते. तिला रात्री झोप येत नसते. तिच्या मनाला संकेत मिळत असतात की काहीतरी गडबड आहे आणि अक्षयची तब्येत बरोबर नाही आहे. रमा मनातल्या मनात विचार करत असते, काहीही झालं तरी मला यांना भेटायला जायलाच पाहिजे, कारण माझ्या इगोपेक्षा यांची काळजी मला जास्त महत्त्वाची वाटते. आणि रात्रीच्याच वेळेला रमा तडक उठते आणि घराबाहेर जायला निघते. रमा दार उघडते. कावेरीला काहीही बोलत नाही आणि दार उघडून ती बाहेर येते आणि डायरेक्ट मुकादमांच्या घरी जायला निघते. तोपर्यंत तिला रस्त्यामध्ये पंकज काका भेटतात. रमाला म्हणतात, काय ग रमे, कुठे चाललीस? रमा म्हणते, मला न काहीतरी चुकीचं घडल्यासारखं वाटते, मी यांना भेटायला चालले आहे. म्हणजे ते मला भेटायला येणार होते पण ते आलेच नाही. पंकज काका म्हणतात, तुला माहिती आहे ना काही मुकादमांची अवलाद कसली आहे ती? यांना पैसा पैसा आणि पैसा, माणुसकी वगैरे काही नाही. हां, म्हणजे काही माणसं आहेत तिथली चांगली. रमा म्हणते, काका चला आपण ना जाऊन एकदा बघून आलं ना की यांची तब्येत ठीक आहे म्हणजे मला बरं वाटेल. तोपर्यंत कारमध्ये आनंद आणि सीमा हे घरी चाललेले असताना रेवाचा त्यांना कॉल येतो. आनंद म्हणतो, रेवाचा कॉल आहे. आणि आनंद रेवाचा कॉल उचलतो. रेवा सांगते, आनंददादा अक्षय शुद्धीवरती आलाय, तुम्ही ताबडतोब या ना तिकडे. आता अक्षय शुद्धीवरती आल्यावरती सीमाच्या जीवामध्ये जीव येतो आणि ती गाडी उलटी फिरवायला सांगते आणि दोघं जण पुन्हा आता हॉस्पिटलला यायला निघतात. अक्षय तोपर्यंत शुद्धीवरती आलेला असतो आणि तो एकसारखा रमा रमा असंच बोलत असतो. रेवा मात्र पॅनिक होते आणि रेवा रेवा असं म्हणायला सांगते, पण अक्षयच्या तोंडून रेवा हे नाव एकदाही येत नाही. तो रमा रमा असंच म्हणत असतो. रमा बिचारी आता रिक्षेमध्ये बसून विचार करत असते, यांच्या जीवाला काही धोका तर नसेल ना? मी उगाचच माझा इगो कुरवाळत बसले, यांच्यावरती रागवून बसले. पण आता नाही, आता यांना बघितल्याशिवाय सुखरूप माझ्या मनाला चैन पडणार नाही. आणि पंकज काका रमाची ही अवस्था बघून खूप उदास होत असतात. आता रमा आणि पंकज काका दोघं जण मुकादमांच्या घरी येतात. पार्वती ऑलरेडी घरी बसलेली असते. इकडे आता अक्षय शुद्धीवरती आल्यामुळे तो सारखं रमा रमा हे बोलत असतो. तोपर्यंत पार्वती आता झोपायला निघत असताना रमा आणि पंकज या दोघांना बघून ती खूप चिडते. ती म्हणते, तू इथे का आलीस? माझा ना तू त्याच्या आयुष्यामध्ये खूप सुखी आहे, तू इथे येण्याची काहीच गरज नव्हती. रमा म्हणते, प्लीज एकदा मला त्यांना बघू दे, ते त्यांची तब्येत बरी नाही असे माझ्या मनाला संकेत मिळत आहेत. पार्वती विचार करते, हिला कसं कळलं की अक्षयची तब्येत खराब आहे ते? पार्वती म्हणते, हे बघ, अक्षय एकदम व्यवस्थित आहे आणि त्याची तब्येत ठीक नसली ना तरी काळजी घेण्यासाठी आम्ही आहोत, तुझ्या इथे असण्याची काही गरज नाही. रमा हात जोडून म्हणते, मला एकदा त्यांना भेटू दे ना, त्यांना बघू दे, मग मी इथून निघून जाईन आणि तुम्ही अडवलं तरीसुद्धा मी आज जायला थांबणार नाही. मी यांना भेटणार, बघणार आणि मगच जाणार. असं म्हणत रमा आता आत पाऊल ठेवणार तर इकडे पार्वती म्हणते, खबरदार रमा, खबरदार, जर आत गेलीस तर तुला अक्षयची शपथ आहे. आता अक्षयची शपथ मोडून रमा त्याला अजून संकटात टाकायला तयार नसते आणि अक्षयची शपथ घातल्यामुळे रमाचे पाऊल थबकतात. रमा तिथेच थांबते. पंकज म्हणतो, रमे, मी तुला म्हटलं होतं ना की हे सगळी लोक एक जात विचित्र आहेत, पण जर अक्षयरावांचं तुझ्यावरती मनापासून प्रेम असेल ना तर ते स्वतःहून तुला भेटायला येतील. चल आता, ते तुला नक्की भेटतील. असं म्हणत पंकज काका रमाला तिकडून घेऊन जातात. निघता पार्वती त्याच्याकडे रागारागाने पाहते आणि विचार करते, या मूर्ख सीमाने हिला कळवलं नाही तर बरं होईल, नाहीतर सगळा प्लॅन चौपट होईल. तोपर्यंत रेवा तिकडे बाजूला बसलेली असते आणि सीमा येते. सीमा आल्यावरती ती अक्षयला म्हणते, अक्षय तू बरा आहेस ना? आणि सीमाला आठवतं पार्वतीने सांगितलेलं की खबरदार जर कुणी रमाला कळवलं तर. तितक्यात अक्षय म्हणतो, आई रमाला कळवलं का? मग पार्वती म्हणते, नाही बाळा, अजून तरी नाही कळवलं, मी आत्ता फोन करून रमाला कळवते. अक्षय म्हणतो, नको आई, तू रमाला काही कळवू नकोस. याच्यावरती सीमा म्हणते, बाळा असं काय करतोस? रमाला कळवलं तर येईल ना तुला भेटायला. अक्षय म्हणतो, माझा ॲक्सिडेंट झालाय म्हणून धावत पळत तिने मला भेटायला यावं असं मला बिलकुल वाटत नाही आहे. त्यामुळे आई तू तिला बोलवू नकोस, ऐक जरा. याच्यावरती सीमा म्हणते, मी एक काम करते, मी कावेरीला कॉल करते, कावेरीला कॉल करून तिला बोलवून घेते. अक्षय म्हणतो, नको, मी तुला सांगितलं ना, म्हणजे माझा फक्त ॲक्सिडेंट आहे म्हणून तिने भेटायला नाही यावं. मी बरा होईन, स्वतः तिच्या घरी जाईन, तिची माफी मागेन आणि मग तिला घरी घेऊन येईन. उगाचच सहानुभूती म्हणून तिने यावं असं मला वाटतच नाही. असं म्हणत अक्षय आता सीमाला रमाला बोलवू नको असं स्पष्टपणे तिला सांगत असतो. तोपर्यंत पार्वती डॉक्टरांना कॉल करते. पार्वती डॉक्टरांना कॉल करून लवकरात लवकर माझा नातू बरा व्हायला पाहिजे, तुम्हाला जे उपाय करायचे ते करा, जितके पैसे खर्च करायचे ते करा असं डॉक्टरांना पण ती सांगत असते.
तोपर्यंत तिकडे रेवा येते आणि म्हणते काल माझ्या होणाऱ्या सासूबाई म्हणजेच सीमा काकू यांनी रमाला फोन लावत होत्या, म्हणजे त्या रमाला कळवण्यासाठी. पार्वती म्हणते काय मूर्ख आहे सीमा, मी तिला काल म्हटलं होतं की कुणीही रमाला काही कळवणार नाही, तरीसुद्धा ह्या सीमाला मूर्खपणा करायची गरजच काय. याच्यावरती रेवा म्हणते नाही, म्हणजे अक्षयने त्यांना थांबवलं. अक्षय म्हटला की रमाला कळवू नकोस. पार्वती म्हणते नशीब बरं झालं हे सगळं घडलं ते, असं म्हणत पार्वती सुटकेचा निश्वास सोडते. तोपर्यंत रमा आपल्या घरी असते आणि ती तोच विचार करत असते, तिला पार्वतीने घातलेली शपथ आणि त्यामुळे अक्षयला भेटू न शकलेली रमा, आणि तिला खूप उदास वाटत असतं. इकडे आता आरतीची सुद्धा तब्येत बरी नसते. आरतीला कोरड्या उलट्या सुरू होतात. जान्हवी तितक्यात तिथे येते आणि म्हणते आरती तू कितीही लपवलंस ना तरी सत्य काही लपत नसतं. आरतीला वाटतं अरे देवा, म्हणजे मी जे लपवलंय ते जान्हवीला कळलं की काय. आरती म्हणते काय म्हणतेस तू. जान्हवी म्हणते मला काही कळत नाही असं वाटतंय का. तुझं वाढलेलं वजन, वाढलेलं पोट आणि हा सगळा तुझा झालेला पसारा हा दिसतोय बरं मला. हे कशामुळे झाले मला कळतंय. आरती म्हणते काय कळलं तुम्हाला. याच्या जान्हवी म्हणते अगं नाही ग, म्हणजे तुला बाळ होत नाही ना म्हणून तुला टेन्शन आलंय, तुला डिप्रेशन आलंय, त्यामुळे तू खूप खातेस आणि म्हणून जाडी झालीस आणि म्हणून तुझं पोट सुटलंय ग, असं म्हणत जान्हवी मुद्दामच, म्हणजे आता तिला काही कळालेलंच नसतं आणि जे कळालंय ते ती वेडेपणाने साधेपणाने आरतीला सांगत असते. आरती विचार करते नशीब, मला वाटलं जान्हवी वहिनींना खरंच काही कळालंय की काय. जान्हवी म्हणते काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल. आता मात्र सुटकेचा निश्वास सोडत आरती विचार करते किती भोळ्या आहेत जान्हवी वहिनी, पण कधीकधी त्यांचा हा भोळेपणा आपल्याला उपयोगाला येतो हे मात्र नक्की. असा विचार करत आरती सुटकेचा निश्वास सोडते. जान्हवी तिकडून निघून जाते. आरतीला वाटतं चला बरं झालं जान्हवी वहिनींना काहीच कळालं नाही ते. आता आरती सुटकेचा निश्वास सोडते आणि तिच्या कामाला लागते. तोपर्यंत इकडे आता रमा उदास बसलेली असताना कावेरी तिला चहा घेऊन येते आणि म्हणते काय झालं, उदास काय आहेस तू रमा. त्यावरती पंकज काका म्हणतात काही नाही, काल गेलो होतो मुकादमांच्या घरी, पण त्या पार्वतीने भेटूच दिलं नाही. म्हणजे ह्या मोठ्या लोकांच्या खोट्या गोष्टी. खरं सांगते आपल्या रमाला खूप त्रास होतो या सगळ्याचा. कावेरी म्हणते काय झालं. मग पंकज काका आदल्या रात्रीचा सगळा प्रकार नीट समजावून सांगतात. रमा म्हणते का घडतंय हे असं, आणि माझ्या मनाला काहीतरी संकेत मिळत आहेत, हे ठीक असतील ना. तितक्यात तिथे दत्त म्हणून रेवा हजरच होते. रेवा म्हणते मी सांगते तुला काय होतंय ते. अगं आत्ता ना तुला 2-3 दिवस अक्षय दिसणारच नाहीये. रमा म्हणते काय बोलतेस तू, मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. रेवा म्हणते तुला बोलायचं नसेल ग, पण मी काय बोलते ते तरी ऐकून घे. 2-3 दिवस तुला अक्षय दिसणार नाहीये, कारण महाजनांच्या म्हणजे आमच्या कामासाठीच आम्ही दोघंजण जरा बाहेर चाललेलो आहोत. काही दिवसांसाठी आम्ही दोघंच जण आहोत, त्यामुळे तुला काही तो भेटणार नाही. तू उगाचच त्याला भेटण्याची काही काळजी करू नकोस. असं म्हणत आता 2-3 दिवस अक्षय हॉस्पिटलमध्ये असताना तो रमाला दिसणारच नसतो. त्याच गोष्टीचा फायदा घेत रेवा गैरसमज पसरवण्याचा विचार करत असते. रमा म्हणते तू गप्प बस ग, माझा तुझ्यावरती काडी मात्र विश्वास नाहीये. रेवा म्हणते ठीक आहे, तुझा माझ्यावरती विश्वास असू दे किंवा नसू दे, सत्य काही बदलणार नाहीये. हेच सत्य आहे की अक्षय माझ्यासोबत बाहेर फिरायला चाललाय. आता हे सगळं कावेरी, पंकज काका आणि रमा यांना अस्वस्थ करणार असतं. तरीसुद्धा रमा ठामपणे सांगत असते की माझा तुझ्यावरती विश्वास नाही. याच्यावरती रेवा म्हणते ठीक आहे, कालसुद्धा तू घरी आली होतीस ना तेव्हा अक्षय घरातच होता की, मी सुद्धा तिकडेच होते, त्यामुळे त्याने तुझा आवाज ऐकून सुद्धा तुला भेटायला आला का, तू जरा विचार कर. असं म्हणत आता रेवा मुद्दाम रमाच्या मनामध्ये विष कालवायचा जरी प्रयत्न करत असली तरीसुद्धा रमा मात्र आता अक्षयसाठी हॉस्पिटलला निघालेली असते. रेवा सांगत असते अगं तो तसाच आहे ग, शशिकांत मुकादमांचा मुलगा, एक नाही तर दुसरी, आणि मी तर पहिली होते ना. शशिकांत मुकादमानंतरी आपल्या पहिल्या बायकोला कुठे मान दिला आणि नैवाच्या नादी लागलेस ना, तसाच अक्षय मुकादम. मला वाऱ्यावर सोडलं, तुझ्याशी लग्न केलं, पुन्हा माझ्याकडे आला. हे असेच असतात पुरुष. रमा तुला फक्त माहीत नाहीये. असं म्हणत मनाला येईल ते आता रेवा रमाच्या मनामध्ये भरवायचा विचार जरी करत असली तरी रमाला अक्षयची वाटणारी काळजी, प्रेम हे तितकंच खरं असल्याने रमा तडक हॉस्पिटलला निघालेली आहे. हॉस्पिटलमध्ये रमा येते आणि अक्षयला डिस्चार्ज मिळत असतो. अक्षयला डिस्चार्ज मिळत असताना सीमा त्याला धरून निघालेली असते. तेवढ्यात तिथे रमा येते. रमाला पाहून अक्षय म्हणतो आई
तू सांगितलंस का हिला? यावरती सीमा म्हणते, नाही रे, मी कशाला सांगेन, मी नाही सांगितलं तिला, ती तिचीच आली असेल. अक्षयला कळत नाही की रमा अचानकपणे आली कशी. तोपर्यंत आनंद आता त्या नक्की कारने कोणी उडवलं हे जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचतो, कारण एक CCTV फुटेज मिळालेलं असतं. त्याच्यामध्ये एक कार आता त्या ठिकाणावरून अक्षयला उडवून चाललेली असते. मग त्याचा मागोवा घेण्यासाठी बरोबर त्याच फुगेवाल्याकडे आनंद जातो आणि ते घटनास्थळ दाखवत म्हणतो, या ठिकाणी कोणती कार पास होताना तुम्हाला दिसली का? फुगेवाला लगेच ओळखतो की रेवाने उडवलेला आहे. आता फुगेवाला आनंदला सगळं सत्य सांगतो आणि नेमकी तिकडून समोर रेवा येते. रेवाने हे सगळं कारस्थान केलंय. आनंद समोर उघड झालेलं असतं. मुकादमांसमोर रेवा आता पूर्णपणे उघडी पडलेली असते.